हॅलो माझे प्रिय भावांनो आणि माझ्या प्रिय बहिणींनो. तर आज या सिरीजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी मी ब्रेव हा कीवर्ड घेऊन येते आणि त्याच्यासोबत एक मोटिवेशनल स्टोरी पण घेऊन येते. तर ब्रेव असणे ही जीवनामध्ये किती महत्वाचे आहे हे सर्वांना माहिती आहे. कारण जर तुम्ही कोणत्या कलेमध्ये तुम्हाला निपुण व्हायचं असेल, खूप समोर जायचं असेल, खूप पैसा कमवायचा असेल तर लास्टपर्यंत टिकावंच लागते. आणि टिकायसाठी काय लागतं की आपण आपल्या जीवनामध्ये खूप ब्रेव असलं पाहिजे, म्हणजे निडर असलं पाहिजे, कोणाचं भेव नसलं पाहिजे की हा काय म्हणा तो काय म्हणा, घंटा फरक नाही पडलं पाहिजे. आपण आपल्या कलेवर आपण आपल्या गोष्टींवर काय करत असलं पाहिजे, ऑलवेज फोकस करत असलं पाहिजे. आणि तर मग मी सांगू इच्छिते की आपली स्टोरी, ठीक आहे ना, आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूया. तर ही स्टोरी अजून कोणाची नसून तर राणी लक्ष्मीबाईंची आहे आणि त्यांनी कसं इतिहासात नाव अजरामर केले तर आपण हे बघूया. चला मग स्टार्ट करूया आपल्या स्टोरीला. तर राणी लक्ष्मीबाई लहानपणीपासूनच त्यांचा जन्म झाशीमध्ये झाला आणि जन्म झाल्यानंतरच त्या बिना आईच्या मोठ्या झाल्या आणि त्या बिनाईच्या मोठ्या झाली. आणि त्यांच्या वडिलांनी त्या काळामध्ये म्हणजे मुलींना शिक्षणाची परवानगी नव्हती किंवा आणखीन काही गोष्टी करण्याची परवानगी नव्हती, पण त्यामध्ये सुद्धा त्यांनी काय केलं की घोडसवारी शिकली, तलवारबाजी शिकल्या, त्याच्यानंतर त्यांनी निशाणीबाजी पण शिकल्या आणि त्यांना इंग्रजी सुद्धा चांगल्या पद्धतीने वाचता येत होतं, लिहिता येत होतं. आणि मग 19व्या वर्षी त्यांचं लग्न ठरलं गंगाधर रावांसोबत आणि त्यांच्या नवऱ्यांनी म्हणजे गंगाधर रावांनी हे लक्ष्मीबाई त्यांचं नाव म्हणजे दिलं लग्नानंतर. मग असं राणी लक्ष्मीबाई मणिकर्णिका या राणी लक्ष्मीबाई मध्ये कन्वर्ट झाला. त्याच्यानंतर मग राणी लक्ष्मीबाईंचे जे गंगाधर राव होते यांचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर मग इंग्रजांनी म्हटलं की आता जे त्यांनी डॉक्टरांना लेप्सी लावली, म्हणजे त्यांनी म्हटलं की हे जे तुमचे दत्तक घेतलेलं बाळ आहे हे चालणार नाही, आम्हाला तुमची ही जी झाशी आहे ही देऊन द्या. पण झाशी राणीचं एकच स्टेटमेंट होतं की मैं अपनी झाशी नहीं दूंगी, कुछ भी हो जाए मैं अपनी झाशी नहीं दूंगी. तर मग त्यांना वाटलं की राणी लक्ष्मीबाई रडणार किंवा पिटिशन लावणार किंवा म्हणजे आणखीन काही म्हणणार की ठीक आहे घेऊन घ्या. अगदी म्हणजे त्रासूनच जाऊन एकदा म्हणजे माणूस हरून जातो ना एकदा झाल्यानंतर. पण त्यांनी मग तसं नाही केलं. त्यांनी काय केलं की आपली फौज तयार केली, त्यांनी सर्व किल्ल्यांचे दरवाजे बंद केले आणि सर्व कमान सांभाळली. त्याच्यामध्ये झलकारीबाई आणि मोठीबाईंनी सुद्धा काही केलं, त्यांना खूप असा साथ दिला. आणि हे सर्व पाहून इंग्रजांनी म्हटलं की शी वॉज द मोस्ट डेंजरस फॉर अ रिबल्स. म्हणजे ते खूप म्हणजे इंग्रजांना सुद्धा खूप भीव लागलं की बा एक स्त्री असून इतकं कसं काही करू शकते, म्हणजे त्याच्यासाठी पण गट्स पाहिजे ना. तर मग 1857च्या लढाईमध्ये त्यांनी लढाई लढली आणि लढता मग ते 1858 मध्ये कोटा 17 जून 1858 मध्ये कोटक सिराईची लढाई होती आणि त्या लढाईमध्ये माहितीये का की जे झाशीची दिवार होती ही तुटून पडली आणि तुटून पडल्यानंतर राणी लक्ष्मीबाईंनी काय केलं की आपलं जे बाळ होतं दामोदर राव यांना आपल्या छातीशी बांधून घेतलं दोन्ही साईडनी आणि त्यांनी जो बादल होता घोडा, त्या घोड्यावर त्यांनी सवार होऊन 90 फुटावरून उंच उडी मारली आणि त्या सीधा ग्वालियरला पोहोचल्या आणि तिथं 17 जून 1858 मध्ये कोटक सिराईची लढाई चालली होती आणि त्या खूप लढल्या आणि लढता त्या जमिनीवर पडल्या. आणि पडल्यानंतर सुद्धा त्यांनी म्हटलं की माझी जी लाश आहे, त्यांनी त्यांचे जे सवंगडी होते त्यांना सांगितलं की आग लावून द्या आणि माझी लाश इंग्रजांना भेटली नाही पाहिजे. मला माझ्या झाशीसाठी त्या आखरीच्या श्वासपर्यंत लढत राहिल्या. म्हणजे एक स्त्री असून त्या इतकं करू शकते तर मग आपण काय नाही. आणि त्यांच्यापासून 3 गोष्टी आपण मोरल ऑफ द स्टोरी इज वर की 3 गोष्टी शिकू शकतो. एक म्हणजे की फोकस हा त्यांचा एकच होता की लहानपणीपासून तर मरेपर्यंत मी आपली झाशी नाही दूंगी. म्हणजे त्यांना इंग्रजांविषयीच असं होतं की नाही, मला माझं झाशीसाठीच काहीतरी करायचं आहे. आणि दुसरं म्हणजे कन्सिस्टन्सी, त्या लहानपणीपासून तर म्हणजे मरेपर्यंत त्या युद्धच लढत राहिल्या. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की त्या ब्रेव इतक्या होत्या, एकदा त्या विधवा होत्या, दुसऱ्या म्हणजे त्या स्त्री होत्या आणि तिसरं म्हणजे की त्यांना जे बाळ होतं हे काय होतं, दत्तक घेतलेलं बाळ होतं, पण तरी त्या खूप लीडर होत्या. त्या स्त्री असून करू शकतात, मग आपण का नाही करू शकत? आपण का आपलं 100% नाही देऊ शकत किंवा आपण आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर का नाही निघू शकत? आपण पण निघू शकतो, आपण पण करू शकतो. आपण आपल्या कम्फर्ट झोन मधून निघाले पाहिजे, खूप मोठं व्हायला पाहिजे, खूप स्वतःला प्राऊड केलं पाहिजे आणि आपल्या आई वडिलांना पण प्राऊड केलं पाहिजे. बस हीच मी आज सांगू इच्छिते. आपल्या कम्फर्ट झोन मधून निघा, खूप पैसा कमवा, खूप नाव कमवा, मोठे व्हा आणि स्वतःला प्राऊड करा, स्वतःच्या मायबापाला प्राऊड करा आणि बस खुश राहा. थँक्यू.